श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. 4:30 वाजलेत आता आणि गुरुचरित्राच्या पारायणचा आजचा 7वा दिवस आहे. आज माझं वाचून होईल सर्व आणि दुसऱ्या दिवशी मी समाप्ती करणार आहे. तर मग आता मी गुरुचरित्राचं पारायण लावताना ना मी अखंड दिवा चालू ठेवलाय. तुम्ही पारायण वाचेपर्यंत तरी दिवा चालू ठेवला तरीही चालेल. नाहीतर तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर तुम्ही अखंड दिवा सुद्धा लावू शकता. तर मी अखंडच दिवा लावला होता. मग अजून दिवा चालूच आहे आणि मी अंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर दिवा म्हणजे दिव्याला काजळे आलेले असते त्यामुळे दिवा खूप हळू चालत असतो. मग ते पुन्हा मी ना माचीसच्या काडीने किंवा अगरबत्तीच्या काडीने ना दिवा असा खालून वर उचलते. मग वात वर येते आणि वर आल्यामुळे तो पुन्हा जास्त प्रकाशित होतो. वात वर आल्यामुळे तो पुन्हा जास्त प्रकाशित होतो आणि तुम्ही माचीसच्या काडीने, अगरबत्तीच्या काडीने वर उचलू शकता किंवा तुमच्याकडे एखादा चिमटा असेल, त्या चिमट्याने फक्त वरची वात धरून असं वर उचललं तरीही चालेल. कधी-कधी ना माचीसच्या किंवा अगरबत्तीच्या काडीने वर उचलली जात नाही. ते एकदम जाड वात झाल्यामुळे तिथंच थांबली जाते. मग चिमटा असेल आपण तर ती वात चिमट्याच्या सहाय्याने वर उचलून काजळी पण काढू शकतो आणि वर उचलल्यामुळे ती जास्त प्रकाशित होते आणि त्यामुळे वरची काजळी हळूच काढू शकतो. पोथी वाचायच्या आधी मी घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी गोमंत्र शिंपडून घेतला. अगरबत्ती, धूप लावली आणि मी माझ्या गुरूंचं, गणपती बाप्पाचं आणि कुलदेवताचं स्मरण केलं आणि मगच पोथी वाचायला सुरुवात केली. तुम्हीही असंच करा. तुम्हीही पोथी वाचणार असाल, तेव्हा तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाच्या, गुरूचं आणि कुलदेवताचं स्मरण करायचं आणि मगच पोथी वाचायला सुरुवात करत जावा. ग्रंथ वाचून झाल्यानंतर मी माझी नित्यसेवा ही त्याच टायमाला करून घेतली. सकाळीच माझी नित्यसेवा ही आटोपली. माझं 8:30 पावणे 9ला वाचून झालं. नंतरला मी दरवाजा खोलला. दरवाजा खोलल्यावर मी आधी उंबरठ्यात पाणी टाकते, थोडं शिंपडते आणि मग बाहेरचं लोटून घेतलं आणि मग म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं. हेही उठले होते. मग भेंडी होती आणि पालक होती. तर मग मी म्हटलं आज सुकी भेंडी करते आरूसाठी आणि पालकेचं कालवण करते ह्यांना. भेंडीचा वरचा देठ आहे ना तो मी तिच्या कट केल्यानंतर तिच्या हाताला चिपकवला होता. मग तो चिपकतो ते तिला समजलं. मग तिने येऊन पुन्हा भिंतीला येऊन इथे चिपकवले. जशी मोठी होईल ना तशी लई करामत करत चालले. इथं मी मसाला करून घेते. सुक्का मसाला आपल्याला माहिती सर्वांना काय आहे. खोबरं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर. मी हाच मसाला टाकते माझ्या प्रत्येक कालवणामध्ये, भाजीत वगैरे. हे पालकेचं कालवण मी फक्त आहोंसाठी करत आहे कारण की ह्यांना बिना लसणाचं खाऊ वाटत नाही आणि आमचा घाटी मसाला आहे त्या मसाल्यात सुद्धा कांदा लसूण असतो. त्यामुळे मी ह्यांच्यासाठी हे कालवण केलेलं आहे. मी गुरुचरित्राचं पारायण करते आणि मी कांदा लसूण खात नाही 7 दिवस. त्यामुळे मी भेंडीची भाजी करणार आहे दत्तगुरूंसाठी. त्यामध्ये कांदा लसूण काही टाकणार नाही, फक्त फोडणी देणार आहे. यावेळी पहिल्यांदा भेंडीच्या भाजीला मी अशी फोडणी दिली. म्हणजे जिरं, मोहरी आणि हळद, मिरची एक टाकून अशी फोडणी दिली. नाहीतर कधीही मी भेंडी करताना लसणाची आणि मिरचीची फोडणी देऊनच भेंडी करते. पण ह्यावेळी जिरं, मोहरी, हळद टाकून मस्तपैकी फोडणी दिलेलं आहे कूट टाकून. जेव्हा कधीही तेल संपतं आणि तेलाची पिशवी आपण आणतो ना, तर मला माहिती आहे की 100तल्या 99.9% बायका तर हीच प्रोसिजर फॉलो करत असणार आहे. तेलाची पिशवीतलं सर्व तेल आपल्या बॉटलमध्ये वगैरे टाकणार आणि त्यानंतर ओतून झाल्यानंतर बॉटलमध्ये ओतून झालं की ती रिकामी पिशवी आहे ती फाडून त्यामध्ये पिठाचा गोळा टाकून पूर्ण पिठाला ते तेल लावून मळून घेत असतात. आपण बायका ना प्रत्येक गोष्टीमध्ये बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. ती एक चांगलीच सवय आहे. त्यामुळे आपण खूप काटकसर करून आपल्याकडं एमर्जन्सीला पैसे सुद्धा शिल्लक असतात. त्यामुळे ना ही सवय एक चांगली आहे एक प्रकारे. आणि ज्या बायका ना तेलाच्या पिशवीमध्ये पीठ मळून नाही घेत ना, त्यांनी मला नक्की कमेंट करा. मला पण ऐकायला आवडेल की अशाही बायका आहेत की ते असं नाही फॉलो करत.
तर 99.9% तर आहे हे मला माहिती आहे. मग 1% कोण आहेत का खरंच, त्यासाठी ते कमेंट करून सांगा असं म्हणत आहे. तर चला, तर इथं माझ्या चपात्या झालेत. दत्तगुरूंसाठी भेंडीची भाजी झाली, आहोंसाठी पण कालवण झालं आहे. आपण गुरुचरित्राचं पारायण करतो. मला माहिती आहे सकाळी लवकर उठून आपल्याला पारायण करायचं असते, परत स्वयंपाक करायचा असते. 10:30 पावणे 11च्या आत आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. थोडी घाई गडबड होते आणि त्याचबरोबर आपल्या नवऱ्याला सुद्धा टायमावर जेवायला द्यायला पाहिजे. नाहीतर आपण गुरुचरित्राचं पारायण करतो आणि नवऱ्याला उपाशी ठेवतो, त्यांचा आत्मा मारतो, असं व्हायला नको. त्यांनाही टायमावर जेवायला मिळेल ह्याचीही काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून जेवढं जमत असेल सेवा करून जेवण करत जावा आणि एका ह्याच्यात वाचून झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुम्ही दुपारी थोडं वाचू शकताय. तर आता माझा इथं स्वयंपाकही झाला, आहोंना सुद्धा जेवायला वाढला आहे. आहोही जेवतात आणि आरूला ही चपाती दिली, तीही खात बसले. तर तिच्यासाठी मी भेंडी केली होती कमी तिखटाची. तर तिला डॅडा जो खातोय तेच तिला पाहिजे असतं आणि ह्यांना जरा तिखट जास्त आवडतं. म्हणजे लय पण तिखट नाही, पण तिखट पाहिजे असं. म्हणून ह्यांच्यासाठी तेवढी चटणी टाकली होती. तर तिला डॅडाला पाहिजे तेच खायचं म्हणून डॅडासारखं बघून तिने पालकीचं कालवण घेतलं आणि चपाती घेतली आणि खात बसले निवांत. आता इथं माझा स्वयंपाकही झालाय. तर चला, तर आपण आता आरतीची तयारी करूया. आता आरती करायची आहे. आहोंचं आणि आरूचंही खाऊन झालंय. थोडं आरून काही लय खाल्लं नाही. दादासारखं बघून म्हणून नुसतं थोडंच खाल्लंय. दोघंही आवरून बसलेत साईडला. मीही आता तयारी झालेली आहे. आता वरती गणपतीसाठीही म्हणजे वरती देव आहे तिथेही मी एक चपाती ठेवले नैवेद्याची. कारण की ती चपाती मी पुन्हा मग मी गाईला देते खायला. तर तिथेही नैवेद्य ठेवून ठेवून दिलाय. आणि आता आरती करायची आहे म्हणून पुन्हा गोमूत्र थोडं शिंपडलं आणि धूप अगरबत्ती लावून घेते. कारण की आरती करताना पुन्हा कोण ना कोण येऊन गेलेलं असेल, मग त्यामुळे गोमूत्र शिंपडायचंच आहे. आणि पूजा आरती करतानाही गोमूत्र शिंपडायचे, भले कोण येऊ अगर नको येऊ. आपल्या ह्याच्यासाठी तुम्ही सकाळी भलेही धूप अगरबत्ती लावली असेल पारायण करताना, पण आरतीच्या वेळी सुद्धा तुम्हाला धूप आणि अगरबत्ती लावायची आणि मगच आरती करायची आहे. दिवा तर चालूच असणार आहे आणि तरी तुमचं पारायणपर्यंत दिवा असेल तर पुन्हा दिवा प्रज्वलित करून धूप अगरबत्ती लावून मगच आरतीला सुरुवात करायची. मग तर मी इथं नैवेद्य सुद्धा दाखवला आहे. आधी भरीव चौकोन काढला, त्यानंतर ताट ठेवलं, ताटाभोवती गणपती बाप्पा 3 वेळा गायत्री मोरया, मंत्र म्हटले. मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उपितेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मौन कामना पूर्ती. जय देव 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि पळीने पाणी सोडायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आणि नंतरला आपल्याला आरती म्हणायची, गणपती बाप्पाची, स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तो नैवेद्य थोडा टाइम तिथंच ठेवायचा आहे. थोड्या टायमाने ठेवून झाल्यानंतर थोड्या वेळाने उचलायचा आणि तोच नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा आहे. मी गाईसाठी एक चपाती केली, ती मी गाईला देणार आहे आणि हा पोतीचा नैवेद्य मीच खाणार आहे. काही पण बोला, पण ज्यावेळी ना घरामध्ये पारायण चालू असतं किंवा कोणतीही पूजा चालू असते, व्रत वैकल्य चालू असतं, त्यावेळी घरामध्ये जेवढी पॉझिटिव्हिटी असते ना, ती इतर कोणत्याच दिवशी नसते असं मला वाटतं. कारण की तो एवढा दिवस प्रसन्न वाटतो. भले आपली थोडी घाई गडबड होते, पण तो दिवस एवढा भारी वाटतं ना, की पूजा त्या ठिकाणी असते, रोज आपल्याला दर्शन होतंय आणि नंतरला ते ते देव आपल्या समोर आहेत असं मनातही कसलाच विचार येत नाही, कुणाबद्दलही काय येत नाही. भले आपल्या घरात देव आहेत, आपण रोज देवांची पूजा करतो, पण त्यावेळी इतर वेळी आपण जेव्हा 11 गुरुवार करतो किंवा देवींचे उपवास करतो, गुरुवार करतो, पारायण करतो, एखाद्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी आपली पूजा असते ना चालू, त्यावेळी जो आनंद असतो घरामध्ये तो काही वेगळाच असतो. आणि ते करायला पण मला थकवा येत नाही. भले मी लवकरही म्हणजे काही पूजापाठ असेल ना, लवकर उठते आणि लवकर आवरते सर्व. त्या टायमाला मला झोप पाहिजे, मी कंटाळले, मला असं मनात सुद्धा येत नाही. मी उलट उत्साहाने सर्व गोष्टी करते. आरुनीनं बेडवर खूप पसारा केला होता, तर आहो आवरायला लागले. तर मला वाटलं आज मला म्हणजे काहीतरी हे चांगला मूड दिसतो, आज मला मदत करतायत असं वाटलं. पण मला त्यांनी पसारा आवरून झाल्यानंतर बेडवरचं समजलं की ते माझ्यासाठी नव्हता, त्यांना तिथं झोपायचं होतं म्हणून त्यांनी बेडवरचा पसारा आवरला होता. आता मी घर आवरून पण झालं होतं आणि मला जेवायचं होतं, तर मी ते पोथीवरचा नैवेद्य घेऊन जेवलीसुद्धा. आरू पण झोपली मांडीवरच. हे पुन्हा येऊन बाहेर गेले होते, पुन्हा येऊन झोपले, दोघंजण झोपलेत.
आणि माझी कामंही झालेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.